मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो. चला आज आपला गावामध्ये शिमग्याचा सण चालू झालेला आहे ना अशू. आता शिमग्या सणामध्ये आपले देवी आईचं दर्शन घेऊया, निघूया चला. हो, आता आपण अग्निमातेला जाणार आणि आपल्या आईची पूजा करणार आपण जाऊन तिथे. आणि पूर्ण सातपाटीकर आपल्या आईची या शिमग्याच्या सणाला, या उत्सवाला आपल्या आईकडे येतात आणि आपल्या अग्निमातेचं दर्शन घेतात. तरी आपण पाहूया, आपण तिथे त्या आईकडे देखील किती गर्दी आहे ते पण पाहूया आपण. आणि आईचं मंदिर कसा पूर्ण पाण्यामध्ये आहे. जेव्हा भरती होते तेव्हा पूर्ण आईच्या मंदिरामध्ये पाणी येते आणि भरती संपल्या म्हणजे ओटे असल्या तेव्हा आईचं आपल्याला दर्शन घ्यायला भेटते. हे बघा आपल्या किनाऱ्याला पण आहोत. हे बघा आईचं मंदिर दिसत आहे. चला आपण आईचं दर्शन घेऊया. चला असू ना. हे बघा पूर्ण फॅमिली शिमल्या बघत आहेत. आईची पूजा देखील करून झालेली आहे मित्रांनो. आणि ही समोर दिसते आपली आई अग्निमाता सातपाटी गावची कुलस्वामिनी. आणि हे बघा पाहू शकता आपल्या पश्चिम साईडला ही जी जमीन दिसत आहे ती आपल्या भरतीच्या वेळी पूर्ण पाण्याखाली जात असते. आणि जे आईचं जे पाषाण देखील आहे, जी आईची पाषाणाची मूर्ती देखील आहे, ही देखील आपल्या भरतीच्या वेळी पाण्याखाली जात असते. आणि जे समोर आपल्या पूर्व साईडला दिसत आहे हे आपलं सातपाटी सुंदर गाव आहे. आणि मित्रांनो, ही आई अग्निमाता सातपाटी गावची कुलस्वामिनी ही नवसाला पावणारी देव आहे मित्रांनो. जर आपले मित्रमैत्रीण जे कोणी असतील त्यांना विचारा की पाणी सुकण्याची वेळ कधी आहे, ते आपल्याला नक्कीच सांगतील. आणि आपण आईच्या दर्शनाला येऊन जा, खूप मस्त वाटेल तुम्हाला. चला मित्रांनो, आपण पाहिलं असेल देवी आई अग्निमातेचं आपण दर्शन घेतला आणि सर्व सातपाटी गावचे भक्तांनी देखील दर्शन घेतलं आहे. जेणेकरून जेव्हा आपली भरती सुकते त्यावेळी आपल्याला दर्शन घ्यायला भेटतो आईचं. आणि आता आईचं दर्शन घेऊन आपण निघत आहोत बोटीवर. आता बोटीची देखील पूजा केली जातील. नक्की बघा मित्रांनो. चला. निर्भय
होळीचा सण. होळीच्या सणाच्या दिवशी आम्ही पहिला मान आमच्या नौकेला देतो. आमच्या नौकेला चांगल्या प्रकारे सजवतो, तिला चांगली आंघोळ वगैरे घालून तिला तिची पूजा वगैरे केली जाते आणि मग नंतर दुसरा मान आमचा होळीचा असतो. तर आता आपल्या होळीकडे जाऊया, नाचायला एन्जॉय करूया. नक्की बघा मित्रांनो.